नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.6 द वर्थ ऑफ अ फॅब्रिक या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. या लेसनमध्ये आपण शिकलो आहे की एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आपण आल्यानंतर आपले दुर्गुण विसरून आपण कसे चांगल्या मार्गावर जातो, हा लेसन आपण या लेसन थ्रू बघितलेला आहे. ही शिकवण आपल्याला या लेसन थ्रू मिळते. तर चला आपण पॉइंटर्सकडे वळूया. पण त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर ते जरूर करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द स्टोरी सायलेंटली, जी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ती ॲक्टिव्हिटी केलेली आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन तिरुवल्लवर युजिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द स्टोरी. आता आपल्याला शॉर्ट स्टोरी लिहायची आहे तिरुवल्लवर यांच्यावर. तर आन्सर आपलं असं आहे, तिरुवल्लुवर वॉज अ ग्रेट तामिळ सेंट पोएट हू लिव्ड देअर मेनी मेनी इयर्स ॲगो. आता हे तामिळमधले सेंट आहेत म्हणजे संन्यासी आहेत तिरुवल्लुवर, आणि तिथे खूप वर्ष आधीची गोष्ट आहे, तेव्हा ते तिथे राहायचे. हिज टीचिंग्स आर गिव्हन इन अ बुक नेम तिरुकुल्लर, आणि त्यांनी जे एक मोठा ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव होतं तिरुकुल्लर. द बुक इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे. आज सुद्धा तिरुकुल्लर ह्या ग्रंथाचा मोठा सन्मान केला जातो आणि त्यातले काही लेसन आज सुद्धा टीचिंग म्हणजे शिक्षणामध्ये त्याचा यूज केला गेलेला आहे. तिरुवल्लवर वॉज अ टेक्सटाईल वीवर, म्हणजे ते कपडे विणकर होते ते. ही रोड ही ओ ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड सारीज अँड सोल्ड देम इन द मार्केट. आता ते छान छान अशी कापडे विणायचे आणि ते मार्केटमध्ये विकायची, हा त्यांचा व्यवसाय. ही नेवर गॉट अँग्री, नेवर यूज बॅड वर्ड्स अँड नेवर शाउटेड ॲट एनीवन. ते कोणावर रागवायची नाही, कोणावरही कोणासाठीही चुकीचे वर्ड्स यूज करायचे नाही आणि कधीही ते ओरडून बोलत नसत. हा त्यांची क्वालिटी होती, ही त्यांची क्वालिटी होती. ही वॉज अ सॉफ्ट स्पोकन पर्सन, आणि नेहमी ते सौम्य शब्दामध्ये, मृदू आवाजामध्ये बोलायची. ही ओपन द ॲरोगंट यंग मॅन्स आईज बाय हिज टीचिंग. आणि जेव्हा त्यांना दिसलं की एक ॲरोगंट माणूस आहे आणि त्याचे डोळे त्यांनी त्यांच्यामुळे कसे काय उघडले ते आपण या लेसनमध्ये बघितलेलंच आहे. देन क्वेश्चन नंबर थर्ड आहे, read aloud the speech in which Tiruvalluvar explains how the fabric was made and present the process in the form of a chart. म्हणजे कापड तयार करण्यासाठी कोणती, म्हणजे आपल्याला ही प्रोसेस एक कोणती प्रोसेस असते ते आपल्याला लिहायचं आहे आणि त्याचा एक चार्ट सुद्धा तयार करायचा आहे. तर पहिले आपण प्रोसेस बघून घेऊया. फर्स्ट पॉइंट आहे, द फार्मर ग्रोज कॉटन इन हिज फील्ड, म्हणजे फार्मर शेतकरी आपल्या शेतामध्ये कॉटन उगवतो. ही पिक्स कॉटन फ्रॉम इच बॉल, म्हणजे प्रत्येक बॉलपासून ते कॉटन तोडल्या जाते, काढल्या जाते. यूज इट फॉर स्पिनिंग, ते स्पिन करण्यासाठी दिल्या जाते. द कार्डर कार्ड्स द कॉटन अँड स्पिन्स इट इन टू द लॉंग युनिफॉर्म थ्रेड, आणि जे कार्डर असतात त्यातली ती बिया काढल्या जातात आणि त्यानंतर एक त्याच्यापासून त्याला पिंजून एक छान असा अलग असा धागा तयार केला जातो. नेक्स्ट प्रोसिजर आहे, थ्रेड्स आर डाईड केअरफुली टू गिव्ह देम लवली कलर्स. त्यानंतर त्याच्यावर कलर्स अप्लाय केला जातो, ब्युटिफुल कलर्सचे, ते वेगवेगळ्या कलर्सचे ते धागे तयार केले जातात. द विवर व्ह्यूज द थ्रेड अँड पुट्स इट ब्युटिफुल डिझाईन. आता जे विणकर असतात ते धागे एकमेकांमध्ये गुंतवून त्याच्यापासून सुंदर डिझाईन तयार करतात आणि दे आर सोल्ड इन टू द मार्केट, आणि नंतर ते मार्केटमध्ये विकले जातात. ही सगळी प्रोसेस आहे. आता हीच प्रोसेस आपण, आपल्याला खाली एक चार्ट दिलेला आहे त्याच्या थ्रू आपण बघतो आहे. बघा, फर्स्ट चार्टमध्ये कसं आहे, ॲरो थ्रू तुम्हाला लक्षात येणार आहे की हीच प्रोसेस ॲरो थ्रू दिलेली आहे. फार्मर ग्रोज कॉटन इन द फील्ड, देन फार्मर पिक्स कॉटन फ्रॉम ईच बॉल ग्रोन, देन कॉटन गोज फॉर स्पिनिंग. ही प्रोसेस जी आपण वरती पॉइंट्स बघितलेले आहेत तेच इथे चार्टमध्ये आपल्याला करून दाखवलेले आहेत. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, चूज एनी वन ऑफ द ऑब्जेक्ट्स वी यूज डेली अँड फाइंड आउट हाऊ इट इज मेड. म्हणजे आपण एखादी वस्तू, कोणतीही एक वस्तू निवडायची आहे आणि ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कशी तयार केली जाते याची माहिती आपण घेऊया. प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ चार्ट, आणि त्याला एक चार्टच्या थ्रू, चार्टच्या फॉर्ममध्ये आपल्याला ती तयार करायची आहे. तर आपण इथे एक घेतलेला आहे, मेकिंग अ पेपर.
पेपर कसा तयार केला जातो? फर्स्ट पॉइंट आहे, ट्रीज आर कट इंटू द सॉ ऑर मशीन. सॉरी, बाय द सॉ ऑर मशीन, म्हणजे झाडं कापली जातात. सॉ म्हणजे आरीने किंवा मशीनने ते कापले जातात. दे आर क्लीन्ड अँड मेड इंटू लॉग्स ऑफ वूड्स. ते स्वच्छ त्याच्यावरची साल काढली जाते आणि त्याच्यापासून एक मोठंसं असं लांबशी लाकूड तयार केले जातात. द लॉग्स आर टेकन टू द पेपर फॅक्टरी. ते कुठे लाकडं पेपर फॅक्टरीमध्ये नेले जातात. द लॉग्स ऑफ वूड्स आर चेंज इंटू टायनी थिन पीसेस. मग त्या मोठ्या लाकडाचे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पीसेस केले जातात. द पल्प इज मेड फ्रॉम देम. नंतर त्याची पल्प म्हणजे एक लगदा तयार केला जातो. इट इज प्रेस्ड अँड फ्लॅटर्ड इन अ हेवी मशीन्स. मग आता हा लगदा प्रेस केला जातो आणि अ, त्याच्यावर केमिकल थ्रू त्याच्यावर एक प्रोसेस अप्लाय केली जाते मशीन थ्रू. देन इट इज ड्राईड विथ अ ॲप्रोप्रिएट हीट. आणि नंतर तो लगदा एका अ, ठराविक ठराविक उष्णतामानावर ते ठराविक उष्णतामानावर ती ड्राय केल्या जाते. देन डिफरंट टाइप्स ऑफ पेपर शीट्स ऑफ रायटिंग अँड प्रिंटिंग एक्सेट्रा आर मेड अँड सेंड टू द मार्केट. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची ती शीट्स तयार केली जाते, पेपर्स तयार केले जातात. देन क्वेश्चन फिफ्थ आहे, रिटेल द स्टोरी इन युअर मदर टंग. आता आपल्याला ही स्टोरी मदर टंगमध्ये सांगायची आहे, जे की आपण ही ॲक्टिव्हिटी फर्स्ट व्हिडिओमध्ये केलेली आहे, त्याच्या एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये केलेली आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे, कलेक्ट विथ द हेल्प ऑफ युअर टीचर स्टोरीज अबाउट द लाईव्स अँड मेसेज ऑफ सेंट्स दॅट लिव्ड इन महाराष्ट्र. आता तुमच्या टीचर्सच्या मदतीने काही स्टोरीज ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सेंट्स आहेत त्यांच्याबद्दल स्टोरीज कलेक्ट करा आणि त्यांच्याबद्दल त्यांनी कोणता मेसेज लोकांना दिलेला आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. अशा प्रकारे आपल्या या लेसनची ॲक्टिव्हिटी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. मला आशा आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणार. पण तरीही काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू.